श्री स्वामी समर्थ अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. याला रास पौर्णिमा, अश्विनी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असं देखील म्हटलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो अधिक तेजोमय आणि आकाराने मोठा दिसतो. यंदा ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. परंतु या दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण देखील असणार आहे. तर या दिवशीची आपण कोजागिरी पौर्णिमाची पूजा असते, ती पूजा कशी करावी, त्यानंतर चंद्रग्रहण आहे मग पूजा कधी करावी, त्यानंतर देवाला आपण नैवेद्य दाखवावा का, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी पहाटे 4:17 सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:53 संपेल. तर उदय तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ दोन्ही 28 ऑक्टोबरला येत असल्याने कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणे ही अमृतासारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर आणि खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा वर्षाव होतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध प्रसाद म्हणून घेतलं जातं. या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध त्याचं सेवन केलं जातं, त्यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते असं देखील म्हटलं जातं. कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही रात्री 12 वाजता केली जाते, परंतु यावर्षी चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणाचा वेध आहे तो आपल्याला 3:10 दुपारी सुरू होतोय. ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे उत्तर रात्री 2:23 असेल. तसेच गरोदर महिलांनी व इतर आजारी वृद्ध बाल यांनी जे वेध आहे ते 7:40 सायंकाळी पाळावेत असं सांगितलं जातं. तर तुम्ही जी कोजागिरी पौर्णिमेची पूजा आहे, जर तुम्ही हे मानत असाल तर तुम्ही कोजागिरीची पौर्णिमेची जी पूजा आहे ती सायंकाळी 7:40 अगोदर तुम्ही करू शकता, म्हणजे सायंकाळी 6 ते 7 या काळामध्ये तुम्ही करू शकता. किंवा जे लोक वेद पाळतात त्यांनी 3:10 अगोदर ही पूजा करावी. किंवा तुम्ही जर ही पूजा तुम्हाला रात्री 12 वाजता करायची असेल तर 12 वाजता ग्रहण काळामध्ये देव हलवले जात नाही, तर तुम्ही फक्त सुपारी ठेवून, म्हणजे कोणतीही मूर्ती घ्यायची नाही किंवा देवांना स्नान घालायचं नाही, सुपारीला स्नान घालायचं नाही. तुम्ही अगोदर सुपारी स्वच्छ करून घ्या आणि फक्त आपण प्रतिकात्मक सुपारी ठेवून तुम्ही पूजा मांडणी करू शकता. म्हणजे जिथे जिथे मी मूर्ती ठेवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवून तुम्ही त्या त्या देवतेचा मंत्रजाप करत रात्री 12 वाजता पूजा करू शकता. तुम्हाला अशी जर मूर्ती ठेवून पूजा करायची असेल तर ती सकाळी पूजा मांडणी करून घ्यावी आणि संध्याकाळी फक्त हळदी कुंकू वाहून मंत्रजाप करून तुम्ही पूजा करू शकता. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, परंतु जे धर्मशास्त्र मानतात त्यांनी हे जे काही नियम आहे ते पाळावेत, कारण की ग्रहण काळामध्ये देव हलवले जात नाही, देवांना स्नान घातलं जात नाही. याशिवाय आपण जी देवांना नैवेद्य दाखवतो तो देव ग्रहण करत नाहीत असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही जे नियम पाळत असाल त्या नियमानुसार तुम्ही ही पूजा करू शकता. तर सर्वात आधी भूमिपूजन करून घ्यायचे. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून एक फूल व्हायचं. त्यानंतर त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा. चौरंगावरती लाल किंवा पांढरं वस्त्र अंतरावे. त्यावरती आपण सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेणार आहोत. त्यासाठी थोड्याशा अक्षदा व्हायच्या, त्यावरती हळदी कुंकू वाहून दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू पुष्पाने अक्षदा वाहून घ्यायचे. नमस्कार करायचे, कारण कोणतीही पूजेची सुरुवात ही दिव्याच्या साक्षीने होते आणि आपली जी सेवा आहे, आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं. त्यासाठी तुम्ही दिव्या दिव्या दीपकार हा श्लोक म्हणू शकता किंवा शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र देखील म्हणू शकता. तर यानंतर तुम्ही लक्ष्मीनारायणाचा फोटो अवश्य घ्या, किंवा तुमच्याकडे लक्ष्मी आणि सत्यनारायणाचा सेपरेट फोटो असेल तर तो फोटो घेऊ शकता. तर हा फोटो ही आपण थोड्याशा अक्षदावरती ठेवायचा आहे. फोटोवरती गंगाजल शिंपाडून घ्यायचे. फोटोलाही हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून घ्यायचे. अशी आपण फोटोची पूजा करून घेणार आहोत. तर यानंतर आपण इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून कलश स्थापना करणार आहोत. तर तुम्ही इंद्रदेवाचं म्हणून प्रतीक म्हणून कलश स्थापना करायची. तर ही जो कलश आहे तो लक्ष्मी स्वरूप नाही, त्यासाठी आपण त्याला दागिने वगैरे घालायचं नाही. फक्त तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं. त्यावरती 4 आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची. त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू पुष्प अक्षदा
₹1 नाणं आणि सुपारी व्हायची, त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं. अशी आपण इंद्राची पूजा करायची आहे. इंद्रदेवाची पूजा करत असताना ओम इंद्रदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. इंद्रदेव म्हणजे वरुण, वरुण म्हणजे पाणी, म्हणून इंद्रदेवांची पूजा करताना आपण इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश याची स्थापना केलेली आहे. तर यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती एका तामणामध्ये ठेवून 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू आणि त्यानंतर थोड्याशा फुलाच्या पाकळ्या घालून गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचंय. गणपती बाप्पांना स्नान घालत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा मंत्र जप करावा. यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊया. त्यासाठी 2 विड्याची पाने ठेवलेली आहेत, त्यावरती थोड्याशा अक्षदा व्हायचेत. अक्षदावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध चंदन वाहून घ्यायचं. त्यानंतर अक्षदा व्हायच्या, एक फूल व्हायचं, लाल फूल अवश्य व्हावं. अशी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर एका तामणामध्ये श्री लक्ष्मीची मूर्ती, त्यानंतर श्रीयंत्र, भगवान विष्णूंची मूर्ती, कुबेर स्वरूप आपण प्रतिकात्मक एक सुपारी घेतलेली आहे. त्यानंतर चंद्रदेवाची म्हणून एक सुपारी घेतलेली आहे. तर अशा सगळ्या मूर्त्या एका तामणामध्ये घेऊन आपण त्यांना स्नान घालून घेऊया. पहिल्यांदा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने स्नान घालायचं, त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेणार आहोत. तर भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना करू शकता किंवा मागच्या वर्षी जे काही सुपाऱ्या तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये वापरलेल्या ज्या तुम्ही जपून ठेवल्या असतील तर त्या सुपाऱ्या तुम्ही यावर्षी विसर्जित करायच्या आहे आणि नवीन सुपाऱ्यांची स्थापना करायची. भगवान विष्णूंची, कुबेरांची किंवा लक्ष्मींची जी सुपारी तुम्ही घेणार आहात ती तुम्ही लक्ष्मी पूजनाला देखील पुन्हा वापरू शकता. त्यानंतर पहिल्यांदा 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती थोड्याशा अक्षदा वाहून हळदी कुंकू वाहून घ्यायचंय. त्यावरती भगवान श्री विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू आणि पिवळं फूल वाहून घ्यायचं. भगवान विष्णूंची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 3 वेळा, 5 वेळा किंवा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची. त्यासाठी 2 विड्याची पाने घ्यायची, त्यावरती अक्षता व्हायच्या, त्यावरती हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता व्हायचा आहे, एक लाल फूल व्हायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा करत असताना ओम महालक्ष्मीय नमः किंवा तुम्ही ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीय नमः या कमलात्मक मंत्राचा किंवा तुम्ही ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. अशी महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपण चंद्राची पूजा करणार आहोत. तर चंद्राची स्थापना करण्यासाठी तांदळाच्या राशीने आपण गोलाकार अशी तांदळाची रास घालायची, म्हणजे चंद्रदेवांची प्रतिमा आपण काढायची आहे. त्यावरती आपण जी सुपारी त्याला स्नान घातलं होतं ती सुपारी ठेवायची आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून एक फूल वाहून घ्यायचं. चंद्राची पूजा करत असताना ओम श्रीं सोमाय नमः किंवा ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा. सोम म्हणजे चंद्र, त्यासाठी हा मंत्र तुम्ही जप नक्की करा. तर यानंतर आपण कुबेर देवतांची पूजा करणार आहोत. तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा सुपारीची स्थापना देखील करू शकता. 2 विड्याची पाने घ्यायची, त्यावरती अक्षदा व्हायच्या, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती कुबेर स्वरूप आपण प्रतिकात्मक सुपारीची स्थापना केलेली आहे. हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायचं. भगवान कुबेरांची पूजा करत असताना ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशी कुबेरांची पूजा करून घ्यायचे. त्यानंतर तुमच्याजवळ जर श्रीयंत्र असेल तर हे पूजामध्ये नक्की तुम्ही ठेवायचं असं आहे, कारण की कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता ही पूजा केली जाते. तर यावेळेस माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती फिरत असते आणि ती पाहत असते की को जागरती म्हणजे कोण कोण जागा आहे ते ती पाहत असते आणि ज्या घरामध्ये माणसे जागे आहेत, जागरण करत आहेत, देवीचा नामजप करत आहेत, देवीच्या सेवा करत आहेत, पूजा करत आहेत, अशा ठिकाणी
माता लक्ष्मी नक्कीच येते आणि घरामध्ये वास करते. त्यासाठी आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते. तर श्रीयंत्र घ्यायचं आहे. श्रीयंत्रालाही आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर एक फूल व्हायचं आहे. श्रीयंत्र हे कधीच असं ठेवायचं नाही, त्यावरती त्याभोवताली आपण कमलगट्ट्याची माळ व्हायची असते. कारण की श्रीयंत्र हे म्हणजे माता लक्ष्मी ही कमळावरती बसलेली असते आणि श्रीयंत्राला रोज 108 कमळं व्हायचे असतात आणि ते आपल्याला शक्य नसतं. म्हणून आपण 108 कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियांची माळ ही आपण अर्पण करायची असते. म्हणजे 108 कमळे आपल्याला व्हायची गरज नाही. त्यानंतर लक्ष्मीला आपण एक विडा नक्की ठेवायचा. या पूजेमध्ये न चुकता तुम्ही विडा ठेवा. त्यासाठी 2 विड्याची पाने, त्यावरती विड्याचं साहित्य खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी हे व्हायचं आहे. एक नाणं ठेवायचं आहे. हळदी कुंकू पुष्प वाहून विड्याची ही पूजा करायची. यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. ग्रहण सुरू आहे, त्यासाठी आपण जो काही खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य केलेला आहे त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान अवश्य ठेवा. नैवेद्यम समर्पयामी असं बोलून 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि आपण नैवेद्य दाखवायचं आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची त्यासोबत इंद्र, चंद्र आणि कुबेरांची पूजा केली जाते. तर खूप लक्ष्मीप्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी हा शुभ दिवस असतो. या दिवशी आपण होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत. परंतु यावर्षी ग्रहण आहे, त्यामुळे ग्रहण काळामध्ये देवांना स्नान घातलं जात नाही, देव हलवलं जात नाही. त्यासाठी तुमच्याकडे जशी पद्धत आहे, जे नियम पाळत आहे त्यानुसार तुमच्याकडे नियम जर वेद पाळत असतील तर वेद काळाच्या अगोदर तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता आणि संध्याकाळी 12 वाजता फक्त हळदी कुंकू वाहून तुम्ही हे जी तुमची काही मंत्र जाप करणार असाल, काही सेवा करणार असाल तर त्या सेवा तुम्ही करून घेऊ शकता. किंवा दिवे लागणीला 6 ते 7 या वेळात तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. कारण की 7:40 पासून वेद पाळले जाणार आहेत. तर या अगोदर देखील तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता. रात्री जर तुम्ही जो दुधाचा नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य चंद्रप्रकाशात ठेवायचा नाही. कारण की यावेळी चंद्राला ग्रहण लागलेलं आहे, त्यासाठी आपण चंद्रप्रकाशामध्ये हा नैवेद्य ठेवायचा नाही. जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो देवाला दाखवा. त्यावरती थोडंसं तुळशीचं पान ठेवायचं आहे. त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही फ्रीजमध्ये किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी उठून तुम्ही तो ग्रहण करू शकता. परंतु त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी ग्रहणामध्ये काहीच खाल्लं पिल्लं जात नाही. तर हे ग्रहणाचे नियम आहे, त्यामुळे तुम्ही ग्रहणामध्ये हा नैवेद्य किंवा हा जो खिरीचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करणार आहे तो ग्रहण करू नये. जे काही तुम्हाला दूध वगैरे बनवायचं असेल तर ते दुपारी तुम्ही जेव्हा वेद सुरू होणार आहे 3:10 तर त्याच्या अगोदर तुम्ही हे जे काही दूध बनवायचं आहे तर ते दूध तुम्ही बनवू शकता. दूध आटवू शकता, मसाले दूध बनवू शकता, जो काही नैवेद्य आहे तो बनवू शकता आणि त्यावरती तुळशीचं पान ठेवू शकता. कारण की ग्रहण काळामध्ये, वेद काळामध्ये अन्न शिजवले जात नाही, अन्न खाल्लं जात नाही. त्यासाठी तुम्ही हे दूध आहे ते अगोदरच, वेद लागायच्या अगोदर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे ग्रहणामध्ये किंवा जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर त्याची पूजा कशी करायची ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पाठवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय.